महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त करून हिंदवी स्वराज्याची पताका फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करतं। त्या इतिहासाची साक्ष असणारे अभेद्य किल्ले जेव्हा त्यांचा इतिहास सांगतात तेव्हा रंगमंचावर साकारतो सुवर्ण काळाचा एक जिवंत अनुभव। विनोद पवार सादर करीत आहेत प्रणित कुलकर्णी लिखित दिग्दर्शित शिवबा ते शिवराय। शिवनेरी गडावर पुत्र झाला शंभूची राजा गड शिवनेरी धन्य झाला गड शिवनेरी धन्य झाला मी हो इतिहास कुणातरी दूरदृष्टी असणाऱ्या माणसाला वाटलं की आज जे घडतं ते उद्या भूतकाळ म्हणून समोर येतं। म्हणजे आजची घटना प्रसंग कागदपत्र उद्या कित्येक वर्षानंतर गतकाळ म्हणून नवीन पिढीच्या हातात असतं। चाळकरी आम्ही माळकरी आम्ही विठुरायाचं वारकरी चाळकरी आम्ही माळकरी आम्ही विठुरायाचं वारकरी पुण्याची बाहू दिंडी कैवल्याची कास धरी पुण्याची बाहू दिंडी कैवल्याची कास धरी कष्ट करूनी पिकवून मोती खाऊ कांदा भाकरिया बाळ भरणी राबू दे कृपा तुझी आम्हावरी। पोवाडे, अभंग, वाघ्या मुरळी, वासुदेव, लावणी यासारख्या 30हून जास्त लोककला आणि तब्बल 100 कलाकारांबरोबर शिवरायांचा हा इतिहास रंगमंचावर साजरा होतो। शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, नंदेश उमप, ज्ञानेश्वर मेश्राम, विभावरी आपटे, मधुरा दातार यांचं पार्श्वगायन, टिंग्या आणि बाबू बँड बाजा यांचे संगीत दिग्दर्शक रोहित नागभिडे यांचं अनोखं संगीत आणि सोनिया परतुरे यांचं नृत्य दिग्दर्शन या कलाकृतीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात। सुलतानी राजवट सुरू झाली। नंतरच्या काळात हे निरनिराळे सुलतान एकमेकांच्या विरोधात लढायचे, पण या युद्धामध्ये कामी यायचे मराठी तरुण। अरे थांब इथेचा वाईट थांब इथंच आवाज ओळखला नाही। अरे देवा अरे म्या शिवनेरी हा आता पटली ग ओळख तर गाड्यानो म्या शिवनेरी इतिहास म्हणून एक गोष्ट म्हणून फक्त ते आवडते। पण आज जर आपण नीट बघितलं तर हेच गड किल्ले बुरुज नेढे नंतर माचा बाले किल्ले या सगळ्या गोष्टी ह्याच इतिहासाचे साक्षीदार म्हणून आज आपल्याकडे उभे आहेत। प्रत्येक माणसाला इतिहासातली कागदपत्र जाऊन बघणं नोंदी बघणं हे शक्य होत नाही, तर त्यांना इतिहास कुठे बघायला मिळेल? तर त्यांना गड किल्ल्यांवरतीच बघायला मिळेल। तर त्याचं जतन व्हावं आणि हे तुमचं नाहीये, हे कधीतरी शिवाजीराजांनी त्या काळात केलेलं आहे, हे पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे। या भावनेतून हा सगळा खटाटोप केला आणि मग त्याच्यातून असं लक्षात आलं की हे बोलणार कोण, प्रेक्षकांशी रसिकांशी हा संवाद साधणार कोण? तो संवाद साधणार हे स्वतः गड किल्ले आणि इतिहास। त्या वक्ताला त्यासनी कुठतरी सुरक्षित जागा पाहावी असं राजाच्या मनाने घेतलं आणि मग माझी निवड केली। गडांचा इतिहास हा फक्त गड जे घडलंय तेच सांगू शकतात अशी परिस्थिती होती जेव्हा आम्ही उभं करायला प्रयोग तेव्हा। गाण्यांमधनं बाकीच्या घटना पुढे येत होत्या इतिहासातल्या, पण त्या लिंक कशा करायच्या असा एक विषय होता की त्या जुळवून कसं आणायचं। आणि मग त्यासाठी इतिहास या पात्राची निर्मिती झाली जो मी करतो याच्यात। तसा तो निवेदक आहे, पण निवेदक म्हणून तो न येता तो इतिहास म्हणून येत राहतो की तो दुवा म्हणून प्रत्येक घटनेच्या मधलं बोलत राहतो। आणि जे काय आतापर्यंत प्रयोग केले त्याच्यात लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे।
ह्याच्यात असं चॅलेंजिंग वाटतं की एक तर कॅरेक्टर्स म्हणजे मुळात आम्ही शिवाजी महाराज स्टेजवर आणतच नाही आहोत किंवा जिजाबाई स्टेजवर येतच नाही आणि बाकीचे जे फक्त डान्सर्स आहेत माझे जे 24 डान्सर्स आहेत त्यांच्या आधाराने ही संपूर्ण कोरिओग्राफी मी केलेली आहे आणि इतिहास बोलतो किंवा किल्ले बोलतात हेच म्हणजे त्या किल्ल्यांनी त्या ठिकाणी ती गोष्ट घटना घडलेली बघितली आहे आणि ती ते वर्णन करतायत आणि त्यांच्या दृष्टीने जे त्यांना चित्र दिसलंय ते मला दाखवायचंय तर हे निश्चितच चॅलेंजिंग होतं. गेली 350 वर्ष जे जतन करता आलेले आहे ते पुढे टिकेल न टिकेल हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कुठेतरी नवीन पिढीने अंगावर घेऊन सोडवला पाहिजे आणि त्याचं एक अवेअरनेस त्या सगळ्या गोष्टीला येण्यासाठी स्वतः जर गडकिल्ले बोलले आणि त्यांच्या व्यथा जर त्यांनी सांगितल्या तर त्या व्यथा ह्या लोकांपर्यंत मर्माला भिडतील आणि त्याच्यातनं नवीन काहीतरी निर्माण करायची प्रत्येकाला एक जाणीव होईल आणि ती जाणीव निर्माण करण्यासाठी म्हणून हा एक प्रयोग आहे. मातेची जिजाई झाली तरच शिवबाचा शिवराय होतो असं म्हणणारा हा अनोखा कलाविष्कार नव्या पिढीसमोर या ताकदीने साजरा होणं खरोखर कौतुकास्पद आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या किल्ल्यांचं संवर्धन करायचा संदेश देणारी ही कलाकृती तुम्ही आवर्जून पाहाल अशी आशा करूया.